टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गौर येथील रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष मयत संतोष सावळे यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सावळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। पूर्णा तालुक्यातील गौर येथील रहिवासी तथा रिपाईचे तालुका अध्यक्ष संतोष सावळे यांना 31 जुलै रोजी 4 चाकी वाहनाखाली चिरडून मारण्यात आला असा आरोप सावळे कुटुंबियांनी केला। या प्रकरणी सुडावा पोलीस स्थानकात 14 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय। घटना घडल्यानंतर सावळे कुटुंबियांच्या भेटीसाठी केंद्रीय न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। आठवले यांनी सावळे कुटुंबियांना मानसिक आधार देत सामाजिक न्याय विभागाकडून तातडीने 8,25,000 आणि रिपाई पक्षाकडून 1 लाख रुपये अशी 9,25,000ची तातडीची मदत जाहीर केली आहे। या प्रकरणी त्यांनी बोलताना म्हटलं की संतोष सावळे याचा तो मृत्यू झाला, तो संशयास्पद असल्याचं सांगत मृत्यूच्या चौकशी प्रकरणी सीबीआयला तपास सोपवण्यात यावा अशी मागणी ते सरकारकडे करणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। यातील दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली। राज्य संघटक डीएम दाभाडे, सिद्धार्थ भालेराव, कैलास दाभाडे, शेषराव नंद, भगवान कांबळे, सतीश दामोदरे, कुंदन ठाकूर, यशवंत गायकवाड, राहुल मोरे, निवृत्ती हत्ती अबिरे यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आणि या गावामध्ये तो काही वर्षांपासून राहत होता। तर या ठिकाणी जातीवादातून त्याच्यावर हल्ला झालेला आहे। याच्या अगोदरी वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या भावाचा वाढदिवस ठेवल्यानंतर त्यांना दलितांना वाढदिवस करण्याचा अधिकार नाही म्हणून काहीतरी भांडण काढलं। त्या भांडणामध्ये तो मी झाला आणि त्याच्यामध्ये काही दोघांच्या झगड्यामध्ये समोरच्या लोकांना काहीतरी मार लागलेला होता। त्यामध्ये त्याला 3 दिवसात झालेली होती। तो 3 महिने जेलमध्ये होता आणि जेलमधून आल्यानंतर आता त्याच्या बहिणीनं जर सांगितलं की ते लोक आमच्या घरी आले आणि ज्यांच्याशी वाद झाला होता त्यांनी असं सांगितलं की आता आपण वाद करायचा नाही, आपल्याला गावात राहायचं आहे आणि आता तू पण आम्हाला काय वाद करू नको, आम्ही काय वाद करत नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं। त्यामुळे ते बिंदास होते आणि मग हा कुठेतरी मोटरसायकलवर कुठं परभणीला चाललेला असताना प्लॅनिंग करून त्याच्यावर 4 व्हीलर घालून त्याची हत्या केलेली आहे। आणि पाठीमागेच एक पोलीस होता त्याने सगळं बघितलं आणि पोलिसाच्या सांगण्यावरून 2 ते 3 लावण्यात आलेले आहे। अन्यथा जर ते कुणी बघितलं नसतं तेव्हा पोलिसांनी तर कदाचित ती आत्महत्या म्हणूनच आपल्या अपघात म्हणूनच त्याच्या मृत्यूची नोंद झाली असती। परंतु त्या पोलिसांनी सावधपणे पोलीस स्टेशनला आता सांगितलं आणि 3 ते 2 लावलेलं आहे। 2 आरोपी पकडण्यात आलेले आहे। पण अद्याप जे बाकीचे लोक आहे त्यांच्या घरच्या लोकांनी मला आता सांगितलेलं आहे की यामध्ये 14 लोकांचा संबंध आहे आणि या लोकांनी प्लॅन केलेला आहे। ऑन दी स्पॉट सगळे लोक नव्हते, गोष्ट खरी आहे। कुटुंबियांनी संरक्षणाची सुद्धा मागणी केली आहे। महिन्यापासून जो त्यांचा झगडा होता त्या झगड्यामध्ये ज्यांचा संबंध आहे त्या सर्वांनीचा प्लॅन त्याची हत्या करण्याचा केलेला होता आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडलं पाहिजे अशा पद्धती माझी पोलिसांना सूचना आहे। मी आज गुमावत आपले SP त्यांनाही बोललेलो आहे। DYSP वाघमारे आता इथं होते, त्यांनाही तर सांगितलेलं आहे की 2च आरोपी आपण गाडीमध्ये होते ते पकडले ते ठीक आहे। त्याच्यामधल्या एका अल्पवयीन जो त्या गाडीत होता त्याला पोलिसांनी काहीतरी परत पाठवलं अशा पद्धतीची माहिती आहे। त्याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। कुठल्या पोलिसांनी अशा पद्धतीनं आरोपी असताना त्याला तिथून बाजूला त्याला जायला तर सांगितलं ही गोष्ट बरोबर नाही आहे। आणि अजूनही बाकीचे आरोपी जे 11-12 जे आरोपी आहे त्यांना सुद्धा लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि मी त्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहे। या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्यासाठी सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे अत्याचार खपून घेतले तर जाणार नाहीत। कुटुंबियांनी संरक्षणाची सुद्धा मागणी केली आहे। याच्यामध्ये कुटुंबियांनी संरक्षण देण्याची सुद्धा मागणी केली आहे। आता तर कुटुंबियांनी संरक्षणाची मागणी तर केलेलीच आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला इथं आमचं एकटंच घर आहे, त्यामुळे आम्हाला इथं राहण्यासाठी भीती आहे। त्यामुळे आम्हाला कुठेतरी बाहेर पूर्णेला वगैरे कुठेतरी आमची व्यवस्था करावी, त्यासाठी मी आता कलेक्टरना बोलणार आहे आणि या कुटुंबियाचं तात्पुरते जे पुनर्वसन आहे ते पूर्णेमध्ये किंवा परभणीमध्ये कुठं करता येऊ शकेल
त्यासाठी नक्की प्रयत्न केला जाणार आहे. हे कुटुंबाला आमच्या सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं 8,25,000 रुपयाची मदत मिळणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 1 लाख रुपये आमचे जे दाभाडे आहे ते दाभाडे त्यांना 2 दिवसामध्ये देणार आहेत. आणि या कुटुंबियांना पुणे किंवा परभणीमध्ये त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मी कलेक्टरांना बोलणार आहे. पण या परभणी जिल्ह्यामध्ये दलितांवरचे अत्याचार वाढत आहेत. म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये 22 मर्डर झालेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटतं की दलितांच्याबद्दल अशी चुकीची भावना मनात ठेवणं बरोबर नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नक्की या जिल्ह्यामध्ये पुन्हा अत्याचार होऊ नये यासाठी विशेष पथक जे आहे हे पथक पाठवून त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता पुन्हा अशा पद्धतीचे अत्याचार होऊ नयेत यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पूर्णा, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.